गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील मुंडरीबुज नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करताना एका पॉकलँड मशीन व 7 ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले। ही धाडसी कारवाई 7 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी व अप्पर पोलीस अधीक्षक कातखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिडाम यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच करडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास मुंडे यांनी अधीनस्थ सहकारी कर्मचारी पथकाला कारवाईचे आदेश दिले व पथकाकडून सदर यशस्वी कारवाई करण्यात आली। पथकाकडून करण्यात आलेल्या या धाड कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून 7 ट्रॅक्टरचे चालक मालक व पॉकलँड मशीनचा चालक सुधाकर दामोदर बेलखोडे राहणार वलनी आदीच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांच्या तक्रारीवरून करडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे, शिपाई खापर्डे व कोचे करीत आहे। या धाड कारवाई संदर्भात आमचे भंडाराचे प्रतिनिधी राजू आगलावे यांनी करडी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विलास मुंडे यांची घेतलेली प्रतिक्रिया पाहूया। मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास मुंडे, पोलीस स्टेशन करडी, दिनांक 6/7/24 रोजी माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी सर यांना माहिती मिळाली की मुंडरी गावाच्या बाजूला वैनगंगा नदी पात्रामध्ये पोकलँडच्या साहाय्याने ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेती चोरी केली जात आहे। अशी माहिती मिळाल्याने माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी सिडाम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसाची 3 पथक तयार करण्यात आली। त्या पथकामध्ये एका पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक दूध कावरा, पोलीस स्टेशन मोहाडी, त्यांच्यासोबत पोलीस हवालदार भागडे, पोलीस कॉन्स्टेबल सपकाळे आणि दुसऱ्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक डोंगरे, पोलीस स्टेशन करडी, त्यांच्यासोबत पोलीस हवालदार खापर्डे, पोलीस कॉन्स्टेबल कातोरे आणि माझ्यासोबत कोचे आणि ड्रायव्हर कुल्लरकर आणि मोहाडीचे ड्रायव्हर उपरीकर अशा 3 वेगवेगळे पथक तयार करून माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडरी वैनगंगा नदी पात्रामध्ये कारवाई रात्री 12 ते 2च्या दरम्यान कारवाई करण्यात आली। सदर कारवाईमध्ये 7 ट्रॅक्टर, एक रेतीने भरलेला, एक अर्धवट रेतीने भरलेला, बाकीचे ट्रॅक्टर खाली आणि एक पोकलँड असा एकूण 71,04,500 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई संदर्भाने पोलीस स्टेशन करडी येथे अपराध क्रमांक 110/24 कलम 303(2)(3)(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगरे, पोलीस स्टेशन करडी हे करीत आहेत। मुंबई आणि मुंबई उपनगरासह नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे। मुंबईसह उपनगरात काल रोजी पावसामुळे दाणादाण उडाली होती, त्यामुळे रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले। मात्र आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे। तसेच सध्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे सेवा वेळेवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। मुंबई हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सुरक्षतेसाठी मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना आज रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली। मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली आहे। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अशी सूचना प्रशासनाने नागरिकांना केली आहे। प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील 12वी पर्यंतच्या सर्व शाळे विद्यार्थ्यांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी निर्गमित केले आहे। अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील। तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना
कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेश नमूद करण्यात आलेत। नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये, आवश्यक असेल तर बाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शहा चालवत असलेली गाडी हा मुख्य पुरावा असून तो पुरावा लपवण्याचा आरोपीचा डाव होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। अपघात झाल्यानंतर गाडी कलानगरमध्ये बंद पडली होती। ती गाडी राजेश शहा यांनी अज्ञातस्थळी लपवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीवरील पक्षचिन्ह नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात गौसिया मस्जिद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या मुलांवर त्यांनी हल्ला चढवत तब्बल 40 जणांचा चावा घेतलाय। त्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा, लहान मुलांचा अधिक समावेश आहे। या पिसाळलेल्या कुत्र्यांनी मागील 3 दिवसात या शांतीनगर, कामतघर, दरगाह रोड परिसरात अनेक नागरिकांचा चावा घेतल्यानंतर आज या कुत्र्याने हैदोस घालत हा हल्ला चढवला आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली। राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या 90 दिवसात प्लॅन बनवला जाणार असून प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणार आहे। तसेच अजित पवार यांचे ब्रँडिंग केले जाणार असून शब्दाचा पक्का अजितदादा अशा आशयाचे कॅम्पेन राबवले जाणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक पार पडली। या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सर्व प्रमुख नेते, आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते। त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली। लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवारांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे। त्यातूनच त्यांनी आता महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केलाय। स्वर्गवासी RR पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन त्यांनी तासगाव कवठे महाकाळकरांना केलंय। शरद पवार हे सांगलीच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी तासगावमध्ये RR पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलंय। व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50% ऐवजी 100% शुल्क संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला। या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। नागपूर नजीकच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोटलाडोह धरणात अवैध मासेमारी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या पथकाने ही कारवाई केली असून या 2 बोटीसह मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त केलंय। 6 आणि 7 जुलै या 2 दिवसीय आयोजित केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स तोटलाडोहाने एकूण 165 मासेमारीच्या जाळ्यासह 2 बोटी जप्त केल्यात। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।